नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करायला तर काही सेकंदच लागतात बघा, त्यामुळे अजिबात वेळ घालवू नका. लाईक करा आणि आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. वसंत पंचमी हा दिवस माता सरस्वतीचा आहे. तर आपण काय करायचं आहे, प्रत्येकाने माता सरस्वती माता ही विद्येची माता आहे, देवता आहे. त्यामुळे या वर्षीची वसंत पंचमी 2 फेब्रुवारीला आलेली आहे. तर ऐन मुलासाठी एक उपाय करायचा आहे. प्रत्येक आईला वाटत असतं की आपल्या मुलाने पुढे जावं, आपल्या मुलाने खूप शिकावं, खूप मोठं व्हावं. तर यासाठी काही उपाय आहेत. हे जर तुम्ही उपाय केले तर मुलं त्यांच्या आयुष्यामध्ये भरभरून त्यांची प्रगतपंचमी, वसंत पंचमी ही खूप अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. त्या दिवशी आपण माता सरस्वतीचे पूजन करायचे आहे. असे म्हटले जाते की या दिवशी माता सरस्वतीचा जन्म झाला म्हणून ती पांढऱ्या रंगाचे वस्त्र घालून कमळावर विराजमान आहे. हातामध्ये वीणा आणि पुस्तक, हार घेऊन ती विराजमान झालेली आहे. त्यामुळे या दिवशी आपण माता सरस्वतीचे पूजन करायचे आहे. आपण लवकर उठून अंघोळ करायची आहे आणि माता लक्ष्मीचा असं कोणतंच घर नाही की किंवा प्रत्येकाच्या घरात आता माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती देवघरामध्ये असते. आणि जरी नसेल तर आपल्याला अशी रांगोळी काढायची आहे. हा माता सरस्वतीचा मंत्र आहे. तर पूजा कशी करायची ते बघूया आपण. तर आपण एक पाट घ्यायचा आहे. पाठावर पिवळं वस्त्र अंथरायचं आहे आणि पाठावर तो फोटो किंवा मूर्ती ठेवायची आहे. जरी ह्यातलं दोन्हीपैकी काही नसेल आपल्याकडे तर मी इथं दाखवते ती तुम्ही रांगोळी काढायची आहे. त्या रांगोळीला हळदी, कुंकू, अक्षदा आणि धूपदीप दाखवून आणि एखादं पिवळं फूल बघा, पिवळं फूल माता लक्ष्मीला आणि माता सरस्वतीला पण बघा खूप प्रिय आहे. त्यामुळे आपण पिवळं फूल अर्पण करायचं, धूपदीप दाखवून, नैवेद्य दाखवून मनोभावे प्रार्थना करायची, पाया पडायचं. आणि त्या दिवशी बघा घरातल्या सर्वांनी जर शक्य झालं तर पिवळे वस्त्र परिधान करायचे आहेत. पिवळे वस्त्र हा अतिशय सकारात्मक पिवळा रंग आहे. त्यामुळे आपण शक्य झालं तर सगळ्यांनीच पिवळे वस्त्र परिधान करा. जरी शक्य झालं नाही, सगळ्यांनी घातले नाही तर तुम्ही स्वतः घातलेला या दिवशी अंघोळीच्या पाण्यात आपल्याला गंगाजलचे काही थेंब टाकायचे आहेत किंवा तुम्ही गोमूत्र टाकू शकता. हे जरी तुम्हाला करायचं नसेल तरी तुम्ही पाण्यात थोडंसं मीठ टाकून अंघोळ केली चालते. शरीराची आणि आपली शुद्धी करणं फार गरजेचं आहे आणि ही शुद्धी करूनच आपण ही पूजा करायची आहे. कोणतीही पूजा करताना तुम्ही हे गंगाजल टाकून किंवा मीठ टाकून किंवा तुम्ही गोमूत्र पण टाकू शकता. गोमूत्र टाकून सुद्धा तुम्ही अंघोळ करू शकता. त्यामुळे तुमची शुद्धी होईल, तुमचे पापे नाहीशी होतील आणि तुम्ही जी काय पूजा करताय ती देवापर्यंत पोहोचेल. म्हणून आपल्याला या दिवशी काय करायचं नाही ते बघा. तर या दिवशी आपल्याला कोणतंही झाड तोडायचं नाही. भले ते छोटं असू दे, मोठं असू दे, फांदी असू दे, फूल असू दे, कोणतंही झाड या दिवशी आपल्याला तोडायचं नाही. जर आपल्याला फुलं हवी असतील तर आदल्या दिवशी काढून ठेवा तुम्ही किंवा तुम्ही विकत आणत असाल तर विकत आणून ठेवू शकता. तर आता अंघोळ करा तुम्ही स्वच्छ पाण्याने, गंगाजल टाकून तुम्ही अंघोळ करा आणि शक्यतो या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे घाला. काळ्या रंगाचे किंवा इतर कोणत्या रंगाचे, काळ्या रंगाचे आपल्याला कपडे घालायचे नाहीत. काळा रंग हा फक्त संक्रांती दिवशी घातला जातो. कोणत्याही शुभ कार्यात किंवा सेवा करताना कोणतीही काळा रंग हा घालायचा नाही. तो म्हणजे संक्रांतीलाच घातला जातो, इतर सणांना घातला जात नाही. त्यामुळे या दिवशी तरी काळा रंग आपल्याला घालायचा नाही. या दिवशी आपल्याला सात्विक जेवण जेवायचे आहे बघा. मांसाहार करायचा नाही आणि पुस्तकाला किंवा इतर कोणत्याही बुकला वगैरे तुम्ही लाथा मारू नका, फेकू नका, फाडू नका. मुलांनाही तुम्ही त्या दिवशी सांगून ठेवा की हे पुस्तक आपली विद्या आहे, आपली देवता आहे. जरी पुस्तकाला जरी लाट लागली तरी आपण पाया पडतो बघा, तर ती विद्येचीच देवता आहे, सरस्वती माता आहे ती. त्यामुळे आपण काय करायचं आहे त्या दिवशी मुलांनाही तुम्ही सांगू शकता किंवा तुम्ही घरात एक उपाय करायचा आहे. तर मुलं खूप आगाऊपणा करतात, ऐकत नाहीत, चंचलपणा खूप मुलांच्या मध्ये आहे. तर हा कमी होण्यासाठी हा उपाय खूप प्रभाव करतो. तर बघा, तुम्हाला एखादी ह्याची तुळशीची काडी घ्यायची आहे. जरी ती नसेल तरी तुम्हाला सोन्याची अंगठी किंवा चांदीची अंगठी तुम्ही घेऊ शकता आणि आपल्याला मध घ्यायचा आहे बघा. मधामध्ये ते बुडवायचं आहे आणि तिथून तुम्ही मुलांच्या जिभेवर यम असा शब्द काढायचा आहे. तर हा यम शब्द हा सरस्वती मातेचा मंत्र आहे. तर त्यामुळे तुम्ही हे करून बघा. मुलं खूप शांत येतील, तुमचं ऐकायला लागतील आणि त्यांचा चंचलपणा सुद्धा कमी होईल. तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. हा उपाय खूप प्रभावशाली आहे, खूप प्रभाव करतो. त्यामुळे झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करते आणि इथंच व्हिडिओ थांबवते. थोडा जरी व्हिडिओ तुम्हाला मोटिवेशन वाटला असेल किंवा तुम्हाला यातून काही इन्फॉर्मेटिव्ह माहिती मिळाली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. बाय.